स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण नेट लावून डिझाइन करणार आहोत। हे ब्लाउज पीसचं कापड आहे आणि हे अस्तर आहे। मी शोल्डर 8 घेतलंय, 40 छातीचा ब्लाउज आहे म्हणून शोल्डर 8 आणि गळा रुंदी 4। 11 वर मी मार्किंग करून घेते। गळ्याची उंची 11, इथे पण 4 इंचावर मार्किंग करते आणि बॉक्स करून घ्यायचे पहिला। इथून 8 इंचावर मार्किंग करते, बाहेर थोडं अर्धा इंचावर। साधा आणि सोपा डिझाइन आहे, ही सोपी आहे। हे बघा, आता आपण आधी हा गळा कटिंग करून घेऊया। मी कॅनव्हास वगैरे काही लावणार नाहीये, कारण की मी हा फ्रिजन पेपर लावलाय ह्याला। तुम्हाला जर कॅनव्हास लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता। आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे हा भाग। आता आपण आधी शिलाई मारून घ्यायची गळ्याला। एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं पहिलं। हे बघा, आपला हा गळा तयार झालाय। आधी आपण पेपरवर कटिंग करूया। हे बघा, मी डबल नेट घेतलाय हा। आधी बघूया आपण बसतो का तो व्यवस्थित। टाचण्या लावून घ्यायचे ना इथे। आपण आता हा बरोबर मधोमध ठेवायचा गळा। थोडंसं आपल्याला जवळ घ्यायचं अजून। हे बघा, 4 इंच इथे आपण 4 इंचावर घ्यायचं आहे। हा पेपर आधी कटिंग करून घ्यायचं आहे।
एक्स्ट्रा आहे ते थोडंसं कटिंग करून घ्यायचंय. हे बघा, आता आपल्याला गळा करायचा इथे 2.5 इंचावर आहे बघा, मार्किंग करायची. हे बघा, आता इथे आधी शिलाई मारून घेऊया आपण. आता आपल्याला इथे नेटने किंवा तुम्ही ब्लाऊजच्या कापडनी पण पायपिंग करू शकता. हे बघा, मी असं एक कापड घेतलंय नेटचं, ते फोल्ड करायचं. खेचायचं नाहीये कापड. थोडस आपण हे कटिंग करूया, हा जो भाग आहे तो. हे पूर्ण असं पलटी मारायचंय. हे बघा, आणि दाब शिलाई देऊया. थोडीशी आपली बघा शिलाई आपली विसवली होती, मी इथे शिलाई मारून घेते. हे बघा, आता हे असं पलटी मारायचंय. बघा, आपला गळा किती व्यवस्थित आलाय. आता आपण पहिले इथे लेस लावून घेऊया. आता आपण टक्स देऊया आधी. तुम्ही असं पायपिंग केली तरी चालेल, हात शिलाई मारली तरी चालेल ह्याला, किंवा हे असं कट करून टाकूया. आता कमरपट्टी लावून घेऊया आधी. आपला हा गळा व्यवस्थित असा बसणार घातल्यानंतर. तुम्हाला जर इथे असं लटकन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, किंवा तुम्ही असं डिझाईन पण करू शकता त्याच्यावर. मी तुम्हाला आता हे असेच मध्ये लावून दाखवते. हे बघा, असं तयार होईल हे ब्लाऊज. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.